चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। दुर्गा देवी मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने असा 1.5 ते 2 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना कल्याणपूर येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। कल्याणपूर येथे दुर्गादेवी लक्ष्मीचे मंदिर असून पुजारी अशोक पाटील हे नेहमीप्रमाणे सायंकाळी दिवे लावण्यासाठी मंदिरात गेले असता दरवाजाचे कुलूप मोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यामुळे त्यांनी आत जाऊन गाभाऱ्यात पाहिले। त्याच्याही दरवाजाचे कुलूप, देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र व 2 बोरमाळ तर चांदीचा कंबरपट्टा व इतर दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही घटना ग्रामस्थांना सांगितली। यामध्ये 1.5 ते 2 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। नागरदळे येथील बंद घर फोडले। शनिवारी रात्री नागरदळे येथील गोविंद कोकीतकर यांचे बंद घराचे कुलूप तोडून तिजोरी उघडली, पण हाताला काही न लागल्याने चोरट्यांनी तिजोरीतील साहित्य विस्कटून टाकून पोबारा केल्याची घटना ताजी असताना त्याच परिसरातील कल्याणपूर येथील ही मंदिरात चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे टाकले आहे।